बघता क्षणी खावीशी वाटेल अशी एकदम नवीन पद्धतीने बनवलेली, जी तुम्ही कधी टेस्ट केली नसेल किंवा बनवली नसेल अशी स्पेशल वाटण घालून केलेली तोंडाची चव बदलवणारी फ्लावर मटारची रस्सा भाजी इथे बनवून तयार आहे। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। फ्लावर वाटाणा बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे ओले मटार घेतलेला आहे 1 पाव आणि फ्लावरचे असे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत। फ्लावर मी इथे अर्धा किलो घेतलेली आहे। आता आपण या फ्लावरच्या भाजीसाठी एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6 आणि थोडंसं तेल टाकून आपण या मिरच्या इथे भाजून घेणार आहोत किंवा थोड्याशा तेलात ह्या मिरच्या आपण शेकून घेणार आहोत। आता 1-2 मिनिट मिरच्या छान भाजून झाल्यानंतर यांना आपण बाहेर काढून घेऊ आणि मिरच्या भाजून झाल्यानंतर इथे मी एक मोठा लांबट कट केलेला कांदा इथे भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कांद्यावर, जेणेकरून कांदा आपला पटकन भाजून होईल आणि तो करपणार नाही। आणि एखादा मिनिट कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आता कांदा आणि टोमॅटो एक 10 ते 15 सेकंद परतवून झाल्यानंतर इथे मी घेणार आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, तसंच 3 लवंग आणि 3 मिरे मी घेतलेले आहेत। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकत्र भाजून घ्यायचं आहे। आता वाटणसाठी नेक्स्ट आपण तीळ घेणार आहेत 1/2 टेबलस्पून, त्यानंतर 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं। आता आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर एखादा मिनिट हे सगळं साहित्य आपल्याला हळूवारपणे परतवत राहायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। कारण भाजीची खरी चव ही आपण मसाला किंवा वाटण कसं भाजतोय त्यावरच अवलंबून असते आणि म्हणूनच हा मसाला इथे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता कढीपत्ता आपल्याला इथे या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हिरवं वाटण करून आपण ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला हा मसाला इथे काळसर होऊ द्यायचा नाही आहे। तर मसाला इथे आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे, बाहेर काढून घेऊ। आता नेक्स्ट प्रोसेस, फ्लावर वाटाणा बटाट्याच्या भाजीसाठी मी हे 3 बटाटे आधीच उकळून घेतलेले होते। मसालासुद्धा इथे आपला भाजून तयार आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्या इथे भाजून झालेल्या आहेत। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तर भाजीसाठी इथे हिरवं वाटण आपलं बनवून तयार आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, साधारण 2 टेबलस्पून। तेल गरम झाल्यावर जिरं घेऊ 1 टीस्पून। जिरं इथे छान फ्राय झाल्यावर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात आपण परतवून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण 2 मिनिट परतवत राहायचं आहे। हिरवं वाटण घालून आपण ही भाजी करतोय। आपण या वाटणमध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे, त्यामुळे आता आपण इथे कुठलाही मसाला ॲड न करता ही फ्लावर वाटाण्याची भाजी आपण बनवणार आहोत। थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचा आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघाल मसाला आपला छान शिजलेला दिसतोय, कारण मसाल्यातून तेलही रिलीज होताना दिसतंय। आता या स्टेजला आल्यावर आपण काय करणार आहोत, स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर आणि वाटाणा आपल्याला यात ॲड करायचा आहे आणि मसाला पूर्णपणे फ्लावर आणि वाटाण्यात मिक्स होईल असं आपल्याला मिक्स करत परतवून घ्यायचं आहे। आता फ्लावर आणि वाटाणा पूर्ण मिक्स झाल्यावर मीठ इथे आपल्याला ॲड करायचं आहे आणि फ्लावर आणि वाटाणा आपण आधी शिजवलेला नव्हता, म्हणून काय करायचं, एक 5 मिनिट झाकण ठेवून आपल्याला हे दोघंही साहित्य शिजवून घ्यायचं आहे। आता हा फ्लावर आणि वाटाणा शिजतो तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। आता काय करायचं, 5 मिनिटांनंतर झाकण उघडून आपण जे बटाटे उकळून घेतले होते त्यातले 2 बटाटे कट करून मी इथे या भाजीत ॲड करून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचे बटाटे छान मसाल्यामध्ये। आता मी काय करणार आहे, ह्या 3 बटाट्यातला 1 बटाटा मी असा किसून यात ॲड करणार आहे भाजीत। तर ते कशासाठी, कारण त्यानं काय होतं, भाजी आपली छान दाटसर होते असा उकळून किसून घेतलेला बटाटा ॲड केल्याने। बटाटा इथे आपण आधीच उकळून घेतला होता आणि त्यामुळेच आपण फ्लावर आणि वाटाणा इथे आधी मसाल्यासोबत शिजवून घेतला आणि नंतर उकळलेला बटाटा आपण इथे ॲड केलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित। आता आपण ग्रेव्हीसाठी गरम पाणी ॲड करून घेणार आहोत। अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण तसं कमी जास्त करू शकता, पण ही भाजी अशी थोडीशी दाटसरच छान लागते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच राहू द्यायचं आहे। आता काय करायचं, एक 5 मिनिट झाकण ठेवून ही भाजी आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत। आता 5 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू, खूप छान स्मेल येतोय भाजीचा, म्हणजे भूक नसलेले व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतकी छान झालेली दिसते आपली ही फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी। आता मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ भाजीत।
तर नेहमी त्याच पद्धतीने फ्लावरची भाजी बनवण्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे। तर खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही हिरव्या वाटणातील फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी इथे आपली बनवून तयार आहे। मस्त गरम गरम चपाती भाकरी किंवा राईस सोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।